बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। पुणे जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी जैन समाज आक्रमक झाला। पंतप्रधान मोदींसोबत बैठक घ्या अशी मागणी बैठकीत राजू शेट्टींकडे जैन बांधवांनी केली आहे। 1 तारखेआधी जैन बोर्डिंग व्यवहार रद्द करा अन्यथा उपोषण करणार असा इशारा जैन मुनींनी दिलाय। तसंच रवींद्र धंगेकरांनी आंदोलन करू नये असं आवाहन देखील जैन मुनींनी केलंय। रवींद्र धंगेकरांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर नवा आरोप केलाय। पदाचा गैरवापर करत बॉम्बे फ्लाइंग क्लबला देय असणारी रक्कम 200 कोटींहून फक्त 2.30 कोटींपर्यंत कमी केल्याचा आरोप केलाय। हवाई उड्डाण विभागाचे तब्बल 197 कोटींचं नुकसान झाल्याचा दावा धंगेकरांनी केलाय। महायुतीमध्ये दंगा नको असं म्हणत उपमुख्यमंत्री शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना सबुरीचा सल्ला दिलेला आहे। हा विषय 2 दिवसात संपेल असंही शिंदे म्हटलेत। तर चुकीचं काम होत असेल तर मी बोलणारच असं म्हणत धंगेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली। फलटणमधील डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदनेला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 30 ऑक्टोबरपर्यंत बदनेची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। बदनेवर बलात्काराचे आरोप डॉक्टर तरुणीनं केले। फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरून विरोधकांकडून रणजित सिंह नाईक निंबाळकरांना घेरलं जातंय। पण फलटण दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी मात्र रणजित सिंह नाईक निंबाळकरांना क्लीन चिट दिली आहे। रणजित सिंह चिंता करू नका, आम्ही पूर्ण ताकदीनं तुमच्या पाठीशी आहोत असंही फडणवीस म्हटले। मुख्यमंत्र्यांच्या क्लीन चिटवर महाविकास आघाडीनं टीका केली। फडणवीसांनी प्रकरणाचा सर्व तपास केला का? अंबादास दानवेंनी मुख्यमंत्र्यांना असा सवाल केलाय। आमदार धनंजय मुंडे यांनी डॉक्टर तरुणीच्या कुटुंबाची भेट घेतली। बीडमधील तरुणीच्या घरी जाऊन पीडित कुटुंबाचं सांत्वन केलं। शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांवर आरोप करत पुरावे दिलेले आहेत। दानवेंनी एक्स पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निंबाळकरांसोबत एकाच व्यासपीठावर होते, हे दुर्दैवी आहे असंही म्हटले। महिला डॉक्टरला न्याय मिळावा म्हणून माजी आमदार नारायण मुंडे उद्या दिवसभर लाक्षणिक उपोषण करणार आहेत। प्रकरण योग्य पद्धतीनं हाताळलं नाही तर बीड ते फलटण पायी काठीच्या आधारावर जाण्याचा इशारा त्यांनी दिलाय। आमदार रोहित पवारांनी एक्स पोस्ट करत सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर हल्लाबोल केलाय। बाबासाहेब पाटील यांच्या जावयानं रमाकांत तांदळे या शिक्षकाच्या नावावर कर्ज काढून ते भरण्यास नकार दिल्यानं निवृत्त झालेल्या या शिक्षकानं आत्महत्येचा प्रयत्न केला असून हे शिक्षक मृत्यूशी आज झुंज देत असतानाही पोलीस या प्रकरणाची दखल घेत नाहीयेत। पोलिसांनी या प्रकरणाची शहानिशा करून योग्य कारवाई करावी असंही रोहित पवार यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलंय। दादरच्या सूर्यवंशी हॉलमध्ये मनसेचा मेळावा होणार आहे। उत्तर मुंबईतील मेळाव्यानंतर मनसेचा शहर परिसरात मेळावा होतो। मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांच्या मोर्चावर त्यांनी टीका केलेली आहे। विरोधक निराश असून निवडणुकीत पराभव होईल हे त्यांना माहिती आहे। त्यांची नोट चोरी बंद झाली म्हणून ते आता वोट चोरीवर बोलतायत अशी टीका फडणवीसांनी केली आहे। आमदार रवी राणा यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना डिवचले। आमदार रवी राणांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी दिवाळीचा किराणा पाठवलाय। त्यामुळे यशोमती ठाकूर संतापल्या असून अवकातीत रहा अशी टीका ठाकूर यांनी केली। निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत, संपूर्ण देशात SIR झालाच पाहिजे अशी आमची मागणी होती असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। नितेश राणे राज्याचे मुख्यमंत्री नाहीत, मंत्री आहेत। युतीचा निर्णय फडणवीस, शिंदे आणि अजित पवार घेतील असा टोला प्रताप सरनाईक यांनी नितेश राणेंना लगावलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही मैत्रीपूर्ण लढाईसाठी तयार आहोत असंही राणे म्हटले। क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाट यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय। काँग्रेसमध्ये प्रामाणिक कार्यकर्त्याला सोडून घराणेशाही चालते, यामुळे मी काँग्रेसमधून बाहेर पडलो आणि राष्ट्रवादीमध्ये आलो असं म्हणत मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये नगरपालिकेची निवडणुका लढवणाऱ्या इच्छुकांमध्ये पोस्टर वॉर रंगले। भाजपा आमदार अतुल भोसलेंनी निधी मंजूर केल्यानंतर एकाच कुटुंबातील 3 इच्छुकांनी आमच्यामुळे निधी मंजूर झाल्याचा दावा करत प्रभागात पोस्टरबाजी केली। या पोस्टरबाजीला प्रभागातील अज्ञात नागरिकांनी बॅनरबाजी करत विरोध केला। सायनच्या प्रतीक्षानगर भागातील काही रहिवाशांनी आगामी मनपा निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिलाय। परिसरातील म्हाडाच्या जागेवर रहिवाशांच्या सोयीसाठी मार्केट बांधण्यात येणार होतं, मात्र मुंबई बँकेला सहकार भवन बांधण्यासाठी ही जागा देण्यात आली आहे, त्यामुळे स्थानिकांनी यावर आक्षेप घेतलाय। खासदार निलेश लंकेंनी राज्याच्या राजकारणात गलिच्छपणा वाढला असून जातीभेद निर्माण करणारे राजकारणी पाहायला मिळतायत असं म्हटलंय। या प्रवृत्तीला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारच थांबवू शकतात। तसंच वाचाळवीर नेत्यावर गृहमंत्र्यांनी तात्काळ कठोर कारवाई केली पाहिजे असंही निलेश लंकेंनी कोल्हापुरात म्हटलं।
आता एक सविस्तर बातमी पाहणार आहोत। तपास अधिकाऱ्यांची देखील चौकशी करा आणि सीडीआर तपासा, असं मुंडे यांनी म्हटलेलं आहे। सुसाईड नोटमधील हस्ताक्षर डॉक्टर महिलेचं नाही, असं मुंडे यांनी म्हटलंय। सुसाईड नोटवर कुटुंबियांना संशय असल्याचं देखील धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। मृतदेह पोस्टमार्टमला नेण्यासाठी घाई का केली, न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिलाय। गरकळ म्हणून एक मुकदमा, त्या मुकदमाचे 9-10 ट्रॅक्टर तिथल्या खासदारांच्या कारखान्यावर आहेत। आता 9-10 ट्रॅक्टर कारखान्यावर आहेत, काही बाकी राहिली असेल म्हणून त्यांना मरोस्तोर मारलं आणि मरोस्तोर मारल्यानंतर त्यांना आता ऍडमिट करून घ्यावा लागणार ही परिस्थिती डॉक्टर संपदाच्या समोर आली। त्यावेळेस संपदावर सुद्धा ज्यांचा कारखाना आहे, जे खासदार आहेत, त्यांच्या पीएनी दबाव टाकला की यांचा बीपी नॉर्मल आहे, हे नॉर्मल आहेत, यांना परत पाठवून द्या, म्हणजे यांना हॉस्पिटलमधून सुट्टी द्या। इथंच ह्या व्यक्ती इथंच आहे, हे सांगेल। म्हणजे इतकं जर भयंकर होत असेल तर मी मात्र या ठिकाणी शासनाला तर स्वस्थ बसू देणार नाही। या दरम्यान तिथं जे पोलीस अधिकारी काम करत होते त्यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि आता सुद्धा जे काम करतायत या तपासामध्ये त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, त्यांचे सीडीआर काढले पाहिजेत। इथं तर सरळ सरळ खासदाराच्या 2 पीएचा संबंध जोडला गेलाय। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। मागील आठवड्याभरापासून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांसह उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि यामुळे आलेला कांदा, सोयाबीन, वेचणीवर आलेला कापूस, मका, टोमॅटो आणि भाजीपाला इत्यादी पिकांचं मोठं नुकसान झालंय। तर पावसाच्या धसक्यानं रायगडमधील भात कापणी ठप्प पडली असून पुण्यामध्ये भात शेती पाण्याखाली गेली आहे। मध्य रेल्वेनं महाराष्ट्रातील विविध स्थानकावरून एकाच दिवशी 23 स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय। दिवाळीचा सण आटपून आपल्याला गावाला रोजगाराच्या ठिकाणी परतणाऱ्यांची विविध गाड्या आणि रेल्वे झालेल्या कथित मत चोरीच्या आरोपांमुळे देशभरातील राजकारण ढवळून निघालंय। त्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे। निवडणूक आयोगानं संपूर्ण देशभरात मतदार याद्यांचं पुनरीक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। या संदर्भातील घोषणा संध्याकाळी पत्रकार परिषदेमधून करण्यात येणार आहे। अभिनेते सयाजी शिंदे सध्या कार्यक्रमानिमित्त काश्मीरमध्ये आहेत। कार्यक्रमानंतर त्यांनी श्रीनगरमध्ये फेरफटका मारला आणि स्थानिक लोकांशी संवाद साधला। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मुंबईसह कोकणात येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। पुढील 5 दिवस महाराष्ट्राच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे। तसंच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे। देशभरातील जवळपास 8,000 शाळांमध्ये 2024 ते 2025 या शैक्षणिक वर्षात एकाही विद्यार्थ्यानं प्रवेश घेतलेला नाही, असं शिक्षण मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीमधून स्पष्ट झालंय। या शून्य प्रवेश असलेल्या शाळांमध्ये तब्बल 20,817 शिक्षक कार्यरत आहेत, म्हणजेच एवढे शिक्षक फुकटचा पगार घेत आहेत। मुरुड राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी रविवारी आलेल्या शेकडो पर्यटकांचा खराब हवामानामुळे शिळाच्या बोटी आणि इंजिन बोटी समुद्रात न उतरल्यानं हिरमोड झाला। या निर्णयाचा पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या जलवाहतूक व्यावसायिकांना फटका बसलाय। अपुरी कागदपत्र किंवा अन्य कारणांमुळे सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण न केलेल्या धारावीकरांना राज्य सरकारनं पुन्हा संधी दिली आहे। सर्व लाभार्थ्यांना पुनर्विकासात सामावून घेण्याच्या उद्देशानं धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या वतीनं दस्तावेज संकलनासाठी 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान मोहीम घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील तब्बल 95 रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्षच उपलब्ध असल्याची धक्कादायक बाब उघड झालेली आहे। गर्दीच्या वेळी लोकलमधून पडून तसंच विविध घटनांमध्ये रोज मोठ्या संख्येनं प्रवासी जखमी होत असतात। इतक्या मोठ्या संख्येनं रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन रेल्वे प्रशासनाचा वैद्यकीय सुविधाच नसल्यानं प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय। देशातील सर्वात मोठ्या बँकिंग संस्थांपैकी एक असलेल्या एसबीआय कडून आगामी 5 महिन्यात सुमारे 3,500 अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे। जून महिन्यात एसबीआयनं 505 परिवीक्षाधीन पीओची भरती केलेली आहे।
दिवाळीमध्ये तब्येत बिघडवणाऱ्या साखरेच्या गोड मिठाईची जागा आता आरोग्यवर्धक सुका मेव्यानं घेतलेली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवाळीच्या हंगामात तब्बल 9,000 टन सुक्या मेव्याची विक्री होऊन 550 कोटींची उलाढाल झाली आहे. काजू बदाम सोबतच खजुराला देखील ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबवल्या जात असलेल्या MBBS अभ्यासक्रम प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीसाठी कॉलेजचे पसंतीक्रम भरण्यास 27 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांना 28 ऑक्टोबरपर्यंत पर्याय भरता येतील, तर 30 ऑक्टोबरला गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथे कार्तिक वारीनिमित्त देशभरातून भाविक येत असतात आणि यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी 29 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेत. याबाबतचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी काढलेत. 1.5 महिन्यापासून नव्हे तर महाराष्ट्रभरच जगाच्या पाठीवर जिथे जिथे मराठी भाषा बोलली जाते तिथे सर्वदूर एकाच चित्रपटाची चर्चा आहे आणि तो म्हणजे दशावतार. हा चित्रपट या आठवड्यात तब्बल 50 दिवस पूर्ण करत असून या अर्धशतकाबरोबरच आता मल्याळी भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता सविस्तर बातमी. महायुतीमध्ये दंगा नको असं म्हणत उपमुख्यमंत्री शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना सबुरीचा सल्ला दिलाय. हा विषय 2 दिवसात संपेल असंही शिंदे म्हटलेत. आळंदीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत धंगेकर देखील उपस्थित होते. यावेळी दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली असून शिंदेंनी धंगेकरांना सबुरीचा सल्ला दिलाय. धंगेकर मिळालेल्या माहितीच्या आधारावर बोलले, मात्र यापुढे विरोधकांच्या हातात आयतं कोलीत द्यायचं नाही असा सल्ला शिंदेंनी दिलाय. मात्र जर चुकीचं काम होत असेल तर मी बोलणारच. ज्यावेळी जैन मंदिर टोळीच्या गराड्यातून सुटेल त्यावेळी दोस्ती वाढेलच असं म्हणत धंगेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही. पण ते जे करतायत त्याला पाठिंबा आहे का नाही, बाळासाहेब नाही, तुम्हाला? अरे बाबा, आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय आहे, त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळाली त्याच्यावर ते बोलले. आता त्यांना सांगितलेलं आहे मी, शेवटी महायुती आपली आहे. महायुतीच्या माध्यमातून आपल्याला विरोधक जे आहेत विरोधकांच्या हातात कुठल्याही कोलीत द्यायचं नाही. काम करणारा कार्यकर्ता आहे आणि अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे. महायुती म्हणून त्यांनी अगोदर हे केलंय की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बिलकुल माझी भूमिका नाही. आणि आता जे काही प्रकरण सुरू होतं त्यावर देखील आता पडदा पडेल आणि हा विषय संपेल. म्हणजे तुमचा पाठिंबा आशीर्वाद आहे भाई त्याला? आशीर्वाद आता सगळ्यावर पडदा पडेल आणि हा विषय संपेल. आता काय तुम्ही म्हणजे माझ्या तोंडातून काय ते काढायचं भाई मी काही गप बसत नाही. वाईट प्रतिवर बोलणारे उद्या मी चुकलो तरी मी मला क्षमा करणार नाही. आणि ज्या दिवशी मी चुकन त्या दिवशी मी माघार घेतो. मला माहिती की आपलं चुकतंय आणि या गोष्टीमध्ये आमच्यावर काही चुकीच्या गोष्टी करतात का आमचं म्हणजे प्लॅन करून आम्हाला बदनाम करतात तरी आम्ही तयारी. आम्ही आता ठरवलं